सावरगाव कुसूर गटामध्येच आपली चांगली तयारी सुरू होती. खरं म्हणजे तुम्ही जुन्नर शहरामध्ये वास्तव्याला आहे, पी-डी-सी-सी बँकेमध्ये संचालिका आहात. असं असतानाही आपण तयारी जोरदार केली. तुमचे म्हणजे मार्केटिंग निवडणुकीच्या अगोदरची प्रचार व्यवस्थित चालू होतं. अचानक मग तुम्हाला तिकीट देण्यात आलं नाही किंवा काय तुम्ही उभे राहिले नाही. नक्की काय घडलं होतं? नाही, तिकीट देण्यात आलं असं नाही. खरं तर जेव्हा आमची अ, अ, हे राजकारणातली सगळी गणितं बसायला सुरुवात झाली, तेव्हा राष्ट्रवादीमध्ये आम्ही दोघं-तिघं जण इच्छुक होतो. नंतर कालांतराने शेवटच्या एका आठवड्यात एक नाव फायनल झालं, की आता जर उमेदवारी द्यायची म्हटली, तर माझं नाव प्रामुख्याने पुढं आले आणि अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आलं. पण ही आघाडीची जी जिल्हास्तरीय बैठक चालू होती, त्याच्या माध्यमातनं प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळी समीकरण बसवायला लागली. आणि मग आपल्या तालुक्यात देखील कोल्हे साहेबांचा किंवा अतुलदादांचा एक प्रामुख्याने विचार झाला, की जर आपल्याला पूर्वी आपण सगळे एकत्र होतो, तर मग आपण आघाडीचा धर्म पाळून आपण उभाटाला बरोबर घेतलं पाहिजे. आणि नियमाने अलिखित नियम आपण म्हणतो, की बाबा एखादा विद्यमान सदस्य असेल, तर ती जागा त्याला सोडावी लागते. त्या अनुषंगाने आपण सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट जो आहे, तो उभाटाला सोडला. यापूर्वी देखील जे तुम्ही आता ज्यांना तुम्ही आता सहकार्य करणार आहात, की नाही आता तुम्ही सांगाल. पण ते राष्ट्रवादी पक्षामध्ये आले होते आणि अचानक ते काही दिवसांनी माघारी फिरले. नक्की काय घडलं होतं? त्यावेळी तुम्हाला विश्वासात पक्षाने घेतलं होतं का? नाही, जेव्हा त्यांची राष्ट्रवादीमध्ये एंट्री होणार आहे किंवा झाली होती, म्हणजे ऑफिशियली तर कुठं अनाउन्समेंट नव्हती, ती ऑफ द रेकॉर्डच सगळ्या चर्चा होता. पण तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. हे म्हणजे मला माध्यमांच्या द्वारे किंवा बाहेरनंच कळालं होतं, की त्यांची आपल्या इथं एंट्री होती आहे अशा पद्धतीने. मग अतुल शेटने एक दिवस मीटिंग घेतली, की कदाचित आपल्याकडे ते येतील. मग आल्यावरती आपण विचार करू. पण ते काही गणितं त्यावेळेस जुळली नाहीत आणि ते आहे त्याच पक्षामध्ये राहिलेत. त्यावेळी तुम्हाला सांगण्यात आलं, की आपल्याकडे येतायत. मग तुम्ही तयारी केली होती का त्यांना साथ द्यायची? कसं? नाही, त्यावेळेस मी म्हटलं होतं, की मी माझं काम चालू ठेवते, की नंतर मग पक्ष जेव्हा निर्णय घेईल. शेवटी कसं असतं जोपर्यंत ए-बी फॉर्म मिळत नाही, शेवटच्या मिनिटापर्यंत सगळी प्रकरणं, गणितं सगळीच उलटी-पालटी होत असतात. त्याच्यामुळे माझ्या पद्धतीची माझी तयारी चालू होती. तयारी म्हणजे तुम्हाला निवडणुकी लढवायचीच होती. म्हणजे किती महिन्यापासून ही तयारी सुरू होती? गेले 3 वर्ष. 3 वर्षापासून? येस, 3 वर्ष हळदी-कुंकाचे कार्यक्रम, प्रत्येक गावामध्ये महिलांच्या गाठी-भेटी, लग्न समारंभ असतील, लोकांच्या सुख-दुःखात जाणे-येणे, हे गेले 2-3 वर्ष चालू होतं. तुम्हाला वाटलं का पक्ष आपल्याला तिकीट देईल? नाही, पक्षाने कमिटमेंट केलीच होती. फक्त ही आघाडी झाली त्याच्यामुळं तो गट सोडावा लागला. काय पक्षाने तुम्हाला कमिटमेंट केली होती? कुणी केली होती आणि कधी केली होती? नाही, मग हे जेव्हा दुसऱ्या दिवशी प्रेस बसणार होती ना, अनाउन्समेंट करणार होती, त्या दिवशी मग रात्री माझं कोल्हे साहेबांचं, अतुलदादांचं बोलणं झालं. तुम्हाला तिकीट द्यायची ही कमिटमेंट कधी कुणी केली होती? नाही, पक्षाच्या सगळ्याच लोकांनी म्हणजे सगळे कार्यकर्ते सगळे एकत्रित आले. जेव्हा 2-3 नावं पुढं आली, त्यांनी सांगितलं, की आम्ही इच्छुक नाही आहे, ताईंच्या पाठीशी आम्ही आहोत. त्यावेळेस मग राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून माझंच नाव पुढं करण्यात आलं होतं. किंबहुना मलाही त्या पद्धतीने तयारी करण्यात सांगितली होती म्हणून मी त्या पद्धतीने पुढं त्या स्पीडने पळाले. आपण ते कोणत्या नेत्यांनी आपल्याला सांगितलं होतं का तुम्हाला आम्ही तिकीट देतोय तयारी करा? आमचे अतुलदादा, दुसरं कोण सांगणार? म्हणजे अतुलदादा बेनके यांनीच सांगितलं होतं, की आपल्याला राष्ट्रवादीत जर उमेदवारी असेल, तर राष्ट्रवादीची उमेदवारी तुम्हालाच असणार आहे, जर पक्षाच्या चिन्हावर लढायची वेळ आली तर. तरचा म्हणजे पक्षाचा विषय आला असं तर हे. तरी पण असं असताना एवढा शब्द दिलाय तरी त्यांनी ते गुलाब पारखेनं आयात केलं. आयात नाही केलं. आयात म्हणजे ते पक्षप्रवेश झाला तथाकथित तुम्ही म्हणू शकता. त्यावेळेस झाला तर पण तुम्हाला शब्द द्यायचा, तुम्हाला तिकीट द्यायचंय, तयारी करा. नंतर मग यांचा प्रवेश म्हणजे होणार. नाही, प्रवेश ते मागं गेल्यानंतरचं अतुलदादांचं माझं बोलणं झालं होतं. त्याच्या आधी नाही, की ते आले नंतर मग परत ते बॅकफूटला गेले आणि मग राष्ट्रवादी स्वबळावरती लढणार किंबहुना 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन लढतील, या विषयामध्ये माझी उमेदवारी त्यांनी कन्फर्म केलेली होती. ज्यावेळी गुलाब पारखे रिटर्न गेले शिवसेनेत, तेव्हा तुमची उमेदवारी अतुल बेनकेंनी केली होती. येस, आणि बरोबर. 3 वर्षापासून मग आपण कोणत्या याच्यावर हे करत नाही, होतो? 3 वर्षापासून कसं आहे बघा, 3 वर्षापूर्वी कोणाला माहिती नव्हतं, की हा गटाचं आरक्षण काय पडेल, कुठल्या बाजूनी गट जाईल. आता ज्याला उमेदवारी हवी आहे, ज्याला रेसमध्ये पळायचं, तर संभाव्य 2-3 वर्ष तयारी करणारच. त्याप्रमाणे मी तयारी करत होते. खर्च पण भलं मोठं केलं ना हो, भरपूर खर्च झाला. साधारणपणे? नाही, झाला, बराच झाला. म्हणजे ते लोकांना डोळ्यासमोर दिसतंय, पण आता श ते बोलण्यात अर्थ नाही. ठीक आहे, आता कुठेतरी नाराजी तर वगैरे ते आहेच. नाही, नाराजी अशी नाही. कारण मी नेहमी म्हणते, की मी संघटनेतनं वरती आलेली आहे. त्याच्यामुळं काही पक्षाचे, संघटनेचे जे निर्णय असतात, ते आपण
त्या निर्णयाला घेऊन पुढं चालायचं असतं. त्याच्यामुळे नाराज असण्याने आणि साहजिक आहे 1-2 दिवस वाईट वाटणार. पण ते वाईट वाटून जेव्हा तुम्हाला पुढं लाँग टर्म बेनिफिट्स जर तुम्ही बघता, तर कुठेतरी थांबणंही गरजेचं असतं. म्हणजे थांबताना काय सांगितलं तुम्हाला अतुल बेनकेंनी? किंवा आता ठीक आहे, ते दोन पक्ष एकत्र आले ते ठीक आहे, तुम्ही थांबलात, परंतु थांबताना काही शब्द वगैरे दिला? नाही, ते बघा मी शब्द घेऊन थांबणाऱ्यांमध्ये नाही. मला त्यांनी सांगितलं, "थांबा, आपण पुढे विचार करू, काही अडचण नाही." पण नक्की तर मलाही हे आहे की कोल्हे साहेब असतील, अतुलदादा असतील, अजितदादांबरोबर माझं बोलणं झालं, तर नक्कीच पुढे काही ना काहीतरी वेगळ्या स्वरूपात संधी मिळेल. आता तर तुम्ही याच्या PDCC बँकेच्या संचालिका आहे, इतकं मोठं पद आहे, आमदार आमदार लोक आहे, त्यामध्ये तुम्ही देखील आहात. म्हणजे तर आमदार असतात त्याऐवजी तुम्ही आहेत, असं असूनही तुम्हाला झेडपी पाहिजे होती. कसं आहे, आपण जेव्हा ग्रासरूटला काम करतो, त्यावेळेस बँक हा सहकार विषय आला. पण जेव्हा तुम्हाला समाजकारण करायला लागतं, तेव्हा समाजकारणाला राजकारणाची जोड लागते. त्या राजकारणाच्या जोडीशिवाय तुम्ही तळागाळातले काही ग्रोथची कामं जी असतात, ती तुम्हाला करता येत नाही. त्याला एक राजकारणाची जोड लागते आणि झेडपीसारखं एक माध्यम कुठलंच नाही, की जिथे तुम्ही तळागाळातली बेसिक आपली जे ग्रामीण भागातली लोकं आहेत, त्यांच्या कामासाठी तुम्ही पुढं जाण्यासाठी त्याची गरज आहे, जोड आहे. आणि PDCC बँक हा 5 वर्षाचा कालावधी आहे. ती काही लिगसी नाही आहे. म्हणजे आमची 4थी पिढी जरी बँकेत असली तरी ते सातत्य नाही आहे. आम्ही एकदा आलो, थांबलो, दुसऱ्यांना संधी दिली. अशा बाबतीत आम्ही पुढे चाललो, बुट्टे पाटील परिवार आमचा. आता तुम्ही PDCC बँकेत असल्यामुळे मोठमोठे आमदार वगैरे किंवा आपले सर्वात म्हणजे अजित पवार यांच्या सतत संपर्कामध्ये तुम्ही असता. मग कधी अजितदादांबाबत या झेडपीबाबत चर्चा केली? नाही, अनेक वेळा चर्चा केली. पण आता फक्त एकच इश्यू झाला, म्हणजे मला कोणी मुद्दामून डावललं किंवा थांबवलं असा विषय नाही. ही जागाच उभाटायला गेल्यामुळं तिथे मग कुठेतरी कॉम्प्रोमाईज करायला नाही. आपल्या तालुक्यात नाही, बऱ्याच तालुक्यांमध्ये हे झालं. काही तालुक्यांमध्ये लोकांनी वेगळे निर्णय घेऊन किंवा आपल्या तालुक्यांमध्ये वेगळे निर्णय घेऊन दुसऱ्या पक्षात गेले. पण ते माझा पिंड नसल्यामुळं मी थांबायचा निर्णय घेतला. संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला राष्ट्रवादीने फक्त एकच जागा सोडलेली आहे. आणि ज्या व्यक्तीला सोडलेलं आहे ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात, परत रिटर्न येतात, तरी देखील उद्धव ठाकरे यांच्या मशालीला तिथं ती जागा सोडली. कुठंतरी तुमच्यावर अन्याय केला असं नाही वाटत? नाही, खरं तर त्या कॉन्व्हर्सेशन शेवटचं जेव्हा झालं, त्या मीटिंगलाही मी होते. अतुलदादांनी 2 किंवा 3 जागा देण्याचं कमिट केलं होतं. ज्यांना जागा दिल्या होत्या, त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. त्याच्यामुळे इथे पक्षाची कुठंच चूक नव्हती. किंबहुना शेवटी 11th आवरला एकच ठिकाणी ती जागा देण्यात आली. म्हणून माझ्यावर अन्याय झाला असं नाही म्हणता येणार. संपूर्ण समजा तिकडे 4 द्यायचे आहेत, तिकडे दिले नाही. फक्त अतुल बेनके म्हणाले की 4 जागा किंवा 3 जागा तर दिल्यात, जवळपास डिक्लेअर झालं होतं. प्रत्यक्षात जागा दिली ती एकच. आणि ती अशा व्यक्तीला का त्यांनी इकडं तिकडं जे पक्षामध्ये अतुल बेनकेकडे गेले, परत अतुल बेनकेंकाच काहीतरी झालं, फसवलं म्हणता येईल समजा, आणि रिटर्न आले, तेच व्यक्ती विश्वास ठेवला. म्हणजे तुम्हाला थोडंसं डावललं असं वाटतं? नाही, मला जर डावललं असतं तर मला विश्वासात घेतलं नसतं किंवा पुढच्या कमिटमेंट्स घेतल्या नसत्या किंवा आता ज्या पुढच्या इलेक्शनच्या हिशोबाने जी पळायची प्रचार यंत्रणा राबवण्याची जबाबदारी ती दिलीच नसती ना मग. मग आता तुम्ही असं म्हणताय की मला विश्वासात घेतलं. आम्ही पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारला की काय झालं होतं, ते पारखे आले होते का? तुम्ही म्हणले मला माहीत नाही. नाही, तुम्ही मला प्रश्न विचारला, की पारखे पहिल्यांदा जेव्हा एंट्री झाली तेव्हा तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का? तो हा विषय आपला 2-3 महिन्यापूर्वीचा आहे. जेव्हा ते आले, पुण्याला गेले, अजितदादांना भेटले, तो विषय मला माहिती नव्हता. पण आत्ता अलायन्सचा विषय चालला हे नक्कीच मला माहिती होतं. आता पुढं काय? पुढं माझं काम चालू राहणार. म्हणजे 7 तारखेला इलेक्शन संपलं, की 10 तारखेपासून माझं प्रतिष्ठानचं आणि माझं काम चालू राहणार. आणि आता गुलाब पारखे निवडणूक लढवतायत, त्या बाबतीत प्रचारात उतरणार. प्रचारात उतरणार. नक्की, कारण आता आम्ही आघाडीचा धर्म पाळणार आणि पळणार. तुम्ही जी तयारी केली, जे समजा तुम्ही स्वप्न पाहिलं असेल, त्याचं काय? अजून मोठं स्वप्न पुढं होईल साकार म्हणून ते इथे थांबलो. विधानसभा, नाही, तो पिंड महिला आरक्षण आलं. नाही, तो पिंड माझा नाही किंवा बुट्टे पाटील परिवाराचा नाही. आम्ही आमदार नेमून नेहमी बेनके परिवारांनाच पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं ते स्वप्न पण नाही आहे. मग झेडपीपेक्षा असं मोठं स्वप्न काय असू शकतं? संघटनेत खूप मोठी पदं आहेत. तुमच्या स्टेट लेवलला आहेत, सेंट्रलमध्ये आहेत. खूप साऱ्या कमिटीज आहेत, की ज्या खूप मोठं काम करण्यासारखं तिथं आहे. त्याची अपेक्षा नेहमीच असणार. मग तशी तुम्ही अपेक्षा तुमच्या पक्षश्रेष्ठींना बोलून दाखवली? बोलून दाखवली, बोलली आहे. काय त्यांच्याकडून उत्तर आलं? येईल आता भविष्यात कळेल ते. ते त्यावेळेस आपण पुन्हा बसूया संदीप भाऊ. परत तर डावलणार नाही ना? नाही, आता डावलून देणार नाही. म्हणजे तुम्हाला अशी कमी उदाहरणं मिळतील, की जे एवढ्या पुढे येऊन थांबतील. म्हणजे अगदी सांगायचं म्हटलं तर मतदार यादी आजही माझ्या मोबाईलमध्ये पाहिलं तर लोकांना एका क्लिकवरती स्लिप जातील.
LED व्हॅन्स, पथनाट्य, स्वतःवरची गाणी असतील, सोशल मीडिया असेल. आज जरी तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला वॉर रूम दिसेल. म्हणजे जी शिक्षणामुळं प्रचार यंत्रणा राबवण्याची जी सिस्टम होती ती आजही कोणाची नसेल. बऱ्याच जणांनी माझं अनुकरण आत्तापर्यंत खूप जणांनी केले. मी प्रत्येक मुलाखतीत सांगते की अगदी फ्लेक्ससुद्धा माझे सेम छापलेत. नशीब माझं नाव कट कॉपी जुन्नर काय उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात आघाडीचे म्हणजे ती तुम्ही ते केली ती असेल, पण लोकांना फार कमी माहिती आहे. काही नेत्यांना सांगितलं नाही तुम्ही? नाही, नाही. त्यांना तयारी सगळ्यांना केली होती सगळं डिटेल माहिती होतं रोजच्या रोज. कारण माझा स्वभाव असा आहे, की मी न विचारता, न सांगता कधी काहीच केलेलं नाही. माझा डे टू डे ॲक्टिव्हिटीजचा रिपोर्ट सगळ्या नेत्यांना होता आणि मी तर सांगतच होते, पण इन केस मी जरी नसेल सांगितलं, तर इतर कार्यकर्ते आहेत, की जे कंटिन्यू त्यांना अपडेट करत होते, की काय चाललंय, काय पद्धतीने चाललंय म्हणून. अजून काय सांगाल तुम्ही या मतदारसंघाबाबत? तर तुम्ही तर पूर्ण मतदारसंघाची म्हणजे पाहणी वगैरे केली 3 वर्षापासून फिरतायत. काय नक्की उणिवा जाणवल्या? कसं काम या पुढील काळात करा? खरं हा मतदारसंघ जो आपला आहे ना, तो इतका निसर्गाने नटलेला आहे आणि शेतीपूरक व्यवसायासाठी इतका सुंदर आहे. म्हणजे मला कधी-कधी वाईट वाटतं, की आपण ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्याकडे तर पाहिलंच पाहिजे. म्हणजे नळाद्वारे प्रत्येक घरात पाणी असेल, रस्ते असेल, स्मशानभूमी असतील, अस्मिता भवन असतील, हे तर मूलभूत गरजा आहेत रोज आणि आपण त्यातच अडकून राहिलो. देअर आर लॉट मेनी थिंग्स टू डू. म्हणजे उदाहरणार्थ प्रोसेसिंग युनिट्स आहेत. आज आपल्या इथे कुसूरमध्ये एवढ्या साऱ्या बाग आहेत. तिथे जर आपण कोल्ड स्टोरेजच्या फॅसिलिटीज केली तर त्या ह्याच्या फुलांसाठी उपयोगी होतील. कांद्याला भाव नसतो तेव्हा कांद्याच्या प्रोसेसिंग युनिट्स असतील. म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाण्यासाठी इतक्या सुविधा आहेत. द्राक्ष आहेत. त्याच्यानंतर तुमचं AI टॅगिंग तुम्हाला टॅगिंग मिळालेलं आहे आंब्याला. ते एक्सपोर्ट क्वालिटीसाठी तुम्ही जाऊ शकता. महिलांसाठी फायनान्शियल लिटरसी प्रोग्रामच्या अंतर्गत तुम्ही बचत गटांना खूप नाबार्डच्या माध्यमातून PDCC बँकेच्या माध्यमातूनच उभं करू शकतात. म्हणजे इतकं काही करण्यासारखं आहे की लोकांचं ते विजनच नाही आहे ते करावं म्हणून, की ते कुठंतरी थोडंसं फक्त त्याच असं फक्त ट्रेडिशनल सहानुभूती, याची बायको याला पक्षातून काढलं, ह्याला असं झालं, याच्यावर राजकारण चाललंय. एक्झॅक्टली बरोबर. म्हणजे पाहिलं काय वाटतं? मला तर वाटतं की महिलांनी सक्षम झालं पाहिजे. इथून पुढच्या काळात महिलांना म्हणजे ज्या कर्तृत्वान महिलांना आहे त्यांना उमेदवारी दिली पाहिजे. जसा तुम्ही शब्द वापरला नवऱ्याच्या बायकोला न देता, की जी कर्तृत्व पण त्यासाठी महिलांनी स्वतः सक्षम झाले पाहिजे. तर त्यांना उमेदवार म्हणून भविष्यात लोकं पाहतील. असं तुमच्यासारख्या कर्तृत्ववान महिला पुढे येतात, त्यावेळी पक्ष जे संघटनेचे जे पद्धत आहे ते कुठेतरी या महिलांना अन्याय होतो ना मग. नाही, महिलांमध्ये संयम ठेवून भांडण्याची ताकद पण पाहिजे. भांडायला आरडाओरडा करायची गरज नाही. तुम्ही संयमाने पण भांडू शकता, तत्त्वाने भांडा, निष्ठेने भांडा. अहो ते ठीक आहे, भांडत तर आलं पाहिजे ना, का ज्या महिलांना समजा काही कधी बाहेरच केलं नाही, फक्त आरक्षण आलंय म्हणून त्यांना बाहेर काढलं जातं किंवा पक्ष पण त्यांना तिकीट देतो किंवा तुमच्यासारख्या ज्या भांडणाऱ्या लढणाऱ्या महिला आहेत त्यांना डावललं जातं. मग हे कसं बघायचं? आणि पक्ष तर आपलाच असतो. नाही, कधीतरी संधी मिळते. शेवटी हे बघा संदीप भाऊ, मी खूप ऑप्टिमिस्टिक आहे. जे तुमच्या नशिबात आहे ना, ते कोणीच ओढून नेऊ शकत नाही. आणि जे नसेल ते तुम्ही कितीही उधळपट केली तरी ते मिळत नाही. म्हणजे भविष्यात नशिबात जे घडणार आहे, मिळणार आहे, ते मिळणारच आहे. फक्त तुम्ही प्रयत्न करायचा. पण त्यासाठी भांडायचं असतं. आता नशीब तुमचं इतकं चांगलं होतं, तुमचं वय पण व्यवस्थित होतं, पद पण आहे, प्रशासनाचा अनुभव आहे. नुसतं नशीब करून काय उपयोग आहे? नाही, नाही, नुसतं नशीब नाही. सगळं करून महिलांसारखं, सामान्य महिलांसारखं नाही, नाही, नाही. बिलकुल नाही, बिलकुल नाही. महिलांनी खरंच बाहेर पडलं पाहिजे. आता अडचण अशी होती, की त्या महिलांना बाहेर येण्यासाठी प्लॅटफॉर्मच नाही आहे. तर कोणाच्या बेसिसवरती बाहेर येणार? आज जर तुमच्याबद्दल नाही, बोलतोय. नाही. माझ्याबद्दल जरी बोलायचं म्हटलं, तरी मी शांत बसणाऱ्यांमधली नाही आहे. म्हणजे तुम्ही उद्याच्या काळामध्ये वर्षाने आपण परत एकदा बसूया आणि काय चेंज झाला असेल त्याच्यावर डिस्कशन करूया. म्हणजे माझे जे प्रोजेक्शन्स आहेत, माझा जो मॅनिफेस्टो आहे, तो फक्त इलेक्शनपुरता मर्यादित नाही आहे. तो अविरत चालणार आहे. मला सांगा का तुम्ही हाय लेवलच्या म्हणजे लोकांमध्ये तुमची उठबस असते, ते राजकारण, तालुक्याचं राजकारण काय बदल आहे? खूप डिफरन्स आहे. तालुक्याचं राजकारण म्हणजे अगदी पारावर बसून गप्पा मारून एखाद्याची हे करणे असं आहे. हां, पण जेव्हा तुम्ही मोठ्या पदावर बसता त्यावेळेस फक्त ग्रोथ हाच विषय असतो. म्हणजे आम्ही बँकेत जरी बसलो, सगळ्या पक्षाची लोकं एकत्र असतात, सगळे आमदार एकत्र असतात, तर विजन वेगळं असतं. एक ग्रोथ डेव्हलपमेंट पॅटर्न असतो. सुप्रियाताईंच्या माध्यमातून संघटनेत खूप काम करायला मिळालं. अनेक वेळा दिल्लीमध्ये त्यांची चर्चा सत्र ऐकायला मिळाली. त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या खासदारांना भेटायला मिळालं. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, की USची जी युनायटेड वुमेन नेशन्सची सोशल फाउंडेशनची जी टीम आहे, त्याच्यामधनं महाराष्ट्रातनं मला पारितोषिक मिळालं दिल्लीमध्ये, की ज्यांनी फक्त महाराष्ट्रातल्या एक 11 महिला सापडल्या, शोधल्या, त्यांच्या कर्तृत्वान कार्यावर त्याचे इंटरव्ह्यूज घेतले, एक्झाम्स घेतले आणि त्याच्यानंतर त्यांना पारितोषिक दिलं. ते पारितोषिक मिळाल्यावरती ते पारितोषिक वितरणासाठी किंवा त्या बाबतीतली काही माहिती देण्यासाठी, की राजकारणात पुढं कसं जायचं, ह्या संसदेतल्या खूप सुंदर अशा सगळे खासदार तिथे आले होते. म्हणजे तो एक अनुभव आहे, तो इथे मिळणार नाही. तो वास्ट लेव्हल
लेवलचा अनुभव आहे आणि त्याच्यामधनंच तुम्हाला ग्रोथ करायची एक ऊर्जा मिळते की नाही, हे आपल्या गावात नाही आहे. मला म्हणजे इट इज व्हेरी इझी की मला वरच्या लेवलला काम करता येईल, काम करणं सोपं आहे. मी आजही नोकरी करते, तुमच्या माहितीसाठी सांगते की आजही माझी नोकरी चालू आहे. व्यवसायानिमित्त हॉटेल आहेत, पुण्यामध्ये 12-15 हॉटेल आहेत तुम्ही आमची. नोकरी करताय? आजही माझी नोकरी चालू आहे. मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करते. फक्त एवढंच की माझ्या अंडर खूप सारी मुलं आहेत. खूप VIP मीटिंग्स असतील तर मला त्याला जायला लागतं. नाहीतर माझं सगळं घरी गेलं की रात्री 11 वाजता मी लॅपटॉप उघडून 3 वाजेपर्यंत ऑफिसचं काम उरकून मग झोपते. कारण मी जे शिकलेले आहे ते वाया जाऊ नाही आणि स्वतः आर्थिक सक्षम असाल, स्वतःच्या पायावर उभे असाल तरच राजकारणात महिलांनी घुसावं, नाही तर घुसू नये, ह्या संकल्पनेची मी आहे. मला पण पहिल्यांदा कळलं का आपण एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करताय म्हणून. हो, मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करते आणि खूप मोठ्या-मोठ्या लोकांमध्ये बसते उठते. माझं काम मोबिलिटी डिव्हिजनमध्ये येतं. म्हणजे तुमचे फिलिप्स असतील किंवा मर्सिडीज असेल, Volkswagen असेल किंवा अशा अनेक कंपनीजच्या MDज, VPज त्यांच्याबरोबर त्यांचं रिलोकेशनचं ॲस्पेक्ट्स माझ्याकडे असतं. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर चांगलं कोऑर्डिनेशन असतं. त्याच्यामुळे CSRच्या ॲक्टिव्हिटीजला मला खूप वाव मिळतो आणि त्यामुळे सुद्धा मी नोकरी सोडत नाही. म्हणजे एवढंही तुम्ही इकडेही काम करता, तिकडेही जमवता, तुम्ही कसं जमवता? आणि आता अजून झेडपीचं लोड. मल्टीटास्किंग त्याला तर म्हणतात, कारण मॅनेजमेंट इज द की ऑफ सक्सेस. तुम्ही जर मॅनेज करायला बसला आणि तुमचं प्लॅनर जर तुम्ही डेट वाईज कॅलेंडर, माझं पुढचं 6 महिन्याचं कॅलेंडर तयार आहे की मला काय करायचं आहे. तुम्ही जर कॅलेंडरवर बसला आणि जर कॅलेंडरवर जॉट डाऊन केलं तर सक्सेस इज एव्हरीथिंग. आणि ही शिकवण मी सुप्रियाताईंबरोबर शिकली, कारण सुप्रियाताईंच्या टॉप 250 मध्ये मी होते जेव्हा पक्ष एकत्र होता. की 250 त्यांनी युवक युवती काढले होते जे पुढच्या फ्युचर ग्रोथसाठी ते ट्रेन करत होते. त्याच्यामध्ये टॉप 250 होते आणि एम्पॅथेटिक लिसनिंग, आणि तुम्ही जोपर्यंत शांततेत ऐकत नाही, शांत संयमी स्वभाव ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही पुढं राजकारणात जाऊ शकत नाही. कुठल्याही अधिकाऱ्यावरती, कुठल्याही माणसावरती आरडाओरडा करायची गरज नाही. काम शांत बसून पण होतं. मॅनेजमेंट पाहिजे. मॅनेजमेंट पाहिजे, अनुभव पाहिजे, प्रशासन कसं चालवायचं, फंड्स कुठून आणायचं याचा अनुभव हवा आहे. अजून तुमचे बरेच व्यवसाय, हॉटेल व्यवसाय आहेत. कसं मग एवढं साम्राज्य कसं? हॉटेलचं कसं आहे, माझे बंधू बघतात, पण माझं ग्रॅज्युएशन हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झालं आहे आणि मी लंडनला 2 वर्ष MBA केलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्याची जोड आहे, शिक्षणाची जोड आहे, व्यवसायाची आवड आहे आणि मला स्वतःला ते करायला आवडतं. म्हणजे मी कधीही दुपारची झोपलेली दिसणार नाही, निवांत बसलेली दिसणार. माझं सतत काही ना काहीतरी काम चालू असतं. पुण्यात गेले की बँकेची कामं चालू असतात. म्हणजे सगळं प्लॅनरवरती चॉकआउट असतं. कन्स्ट्रक्शनची पण तुमची कंपनी आहे? कन्स्ट्रक्शनचं बंधू बघतात, पण कधी गरज लागली तर इंटिरियर्सला मी मदत करते. अरे वा. म्हणजे बरेच पैलू आहेत. म्हणजे मला पण पहिल्यांदा कळलं ताई तुमच्याबद्दलची माहिती. मला पण जरा अभिमान वाटला. नाही, हे सगळंच केलेलं आहे, पण आता ते काय म्हणजे मी म्हटलं ना की प्लॅनर असेल, मॅनेजमेंट असेल तर जमतं. तुम्ही असं हे सांगत नाही ना, असं जाहिरातबाजी बाकीचे लोक करतात, मी आमकं केलं तर. संदीप भाऊ, आज बँकेमध्ये 4.5 वर्षात, 4 वर्षामध्ये मी जवळपास 450-500 बचत गटांना व्यवसायाला लावलं आहे. अख्ख्या तालुक्यामध्ये, अख्ख्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी 100 ते 150 युवक युवतींना कामाला लावलेलं आहे. पण हे सांगायची गरज नाही, कारण त्यांचा आशीर्वाद म्हणजेच आपली पुंजी आहे. सांगून सगळेच करतात, एवढंसं करतात, एवढं सांगतात, गरज काय सांगायची. कित्येक जण मदतीसाठी येतात, देतात. मी कित्येक ठिकाणी सांगते की तुम्हाला काय देणगी असेल घ्या, माझं कुठल्याही फ्लेक्सवरती, कुठल्याही तुमच्या त्या ह्याच्यावरती नाव टाकू नका. तुम्ही हे गावागावांमध्ये विचारू शकतात की ताईंची देणगी आली होती का नव्हती. फक्त मी सांगते की माझं नाव कुठेही टाकू नका. ताई मला सांगा, आता मगाशीच मी एक प्रश्न विचारला का गल्लीतलं दिल्लीतलं तसं नाही, खालच्या लेवलचं वरच्या लेवलचं राजकारण आपण पाहतो का? विधानसभेला, लोकसभेला आपण पाहिलं महाविकास आघाडी, निष्ठा वगैरे यांची भांडणं, 2-2 राष्ट्रवादीमधली. खाली कार्यकर्ते एकमेकाची डोकी फोडतात. वर कशी सिस्टम असते? म्हणजे ताई आणि अजितदादांनी तेव्हा ते बोलायचे का? त्यांच्या चर्चा व्हायची का? फक्त रुसवा फुगा होता? सांगू शकाल का? नाही, नाही. कसं असतं, हे मतभेद, मनभेद 2 वेगवेगळे प्रकार आहेत. मतभेद झाले म्हणून अजितदादा वेगळे झाले, त्यांच्यात मनभेद कधी नव्हते. राजकारण पवारांसारखं जर आपण शिकलो तर आपल्या घरात कधीच वाद होणार नाही. उंबऱ्याच्या बाहेर राजकारण, घरात फॅमिली. हे एक त्यांचं तत्त्व मी नेहमी पाहिलं आहे. म्हणजे सुप्रियाताईंच्या अगदी किचनपर्यंत गेलेली मी व्यक्ती आहे, की जी त्यांच्या घरात जाऊन बसून साहेब अगदी विचारणार की जुन्नरचं काय वातावरण आहे, गेले की विचारणार तिघांचं काय चाललं आहे, मग तिघं म्हणजे आपण समजून जायचं कोण तिघं, की अशा पद्धतीने साहेब विचारणार. म्हणजे इतकं खेळीमेळीचं वातावरण त्यांच्या घरात आहे. आणि तेच जर तत्त्व आपण सगळ्यांनी पाळलं की बाबा उंबऱ्याच्या बाहेर राजकारण, तर मला वाटत नाही त्याच्यात काही अडचण येण्यासारखी गोष्ट आहे. आणि शेवटी आज सत्तेत राहून जर आपल्याला 4 कामं करायची असतील तर दादांनी घेतलेला निर्णय काहीच चुकीचा नव्हता. कारण जर ती ग्रोथ पाहिजे असेल, तो जर तुम्हाला सगळा ग्रोथ पॅटर्न पाहिजे असेल, विकास करायचा असेल, तर सत्तेत राहणं गरजेचं आहे.
मग त्याचं चुकलं मला नाही वाटत चुकलं. दादांचं नाही, सुप्रियाताईंचं नाही, किंवा ते बघा दोघांची मनं वेगळी असतात. त्यांना वाटलं की त्यांच्याच पद्धतीने ते चाललेत ते बरोबर आहेत. ह्यांना वाटलं ह्यांच्या पद्धतीने चाललेत ते बरोबर. कार्यकर्त्यांनी ठरवायचं तो कोणाच्या मागं उभं राहायचं. आता मला जर बँकेमध्ये एवढी मोठी संधी दिली आहे आणि मी जर अशा वेळेस दादांना सोडलं, ठीक आहे सुप्रियाताईंना मी विचारून इकडं आले असंही नाही. मला नाही वाटत कोणी विचारून आलं असेल. मी म्हणजे जेव्हा हा सगळा विषय झाला तेव्हा मी सुप्रियाताईंना साहेबांना स्वतः जाऊन भेटले. इनफॅक्ट मी गेल्यावरती असं वाटलं की पूजाताई तिकडेच चालल्या आहेत म्हणून सुप्रियाताईंकडे. माझ्या बाबतीत खूप असा त्या काळामध्ये अ, जिल्हा लेवलवरती हे झालं की ताई तिकडे चालल्या आहेत बँकेच्या हे संचालक असताना. पण त्यावेळेस मी साहेबांना ताईंना सगळं समजून सांगितलं, तालुक्याची परिस्थिती समजून सांगितलं आणि त्यांना विचारून दादांकडे आले. त्याच्यामुळं आजही ताईंना आणि दादांबरोबर माझे जे रिलेशन आहेत ते इंटॅक्ट आहेत. खूप खूप धन्यवाद आमच्याशी मनमोकळी पद्धतीने बोलल्याबद्दल आणि तुमचे अनुभव सांगितल्याबद्दल. आणि तुम्ही जो आता त्याग केलाय, तर आता आक्रमकपणे तुम्ही आता ठीक आहे, आता तुम्ही जरा नशिबावर सोडलं, परत नशिबावर सोडणार नाही आणि लढायला असं आम्हाला अपेक्षा आहे. पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर.